नमस्कार. आपण BSc मधील अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स यांच्यात नेमका फरक काय? ओरल एव्हिडन्स म्हणजे जेव्हा एखादा साक्षीदार न्यायालयात स्वतः पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या, अनुभवलेल्या घटनेबद्दल साक्ष देतो, त्याला ओरल एव्हिडन्स असे म्हणतात. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे नेमकी काय? तर डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये सेल डीड, ॲग्रीमेंट, विल, बँक रेकॉर्ड्स, ईमेल, व्हॉट्सअप चॅट, सीसीटीव्ही, ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग, डिजिटल डॉक्युमेंट यांचा समावेश होतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर समजा एका व्यक्तीने 5 लाख रुपये एखाद्याला उसने दिले. त्याच्याकडे बँक ट्रान्सफर, व्हॉट्सअप चॅट्स, रिटर्न ॲग्रीमेंट आहे. तर हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून महत्त्वाचे ठरू शकतात. त्याचबरोबर व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तीची साक्ष असेल तर ती ओरल एव्हिडन्स ठरते. महत्वाचा कायदेशीर मुद्दा भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये दस्तऐवजी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना महत्त्व दिलं आहे. पण पुरावा किती विश्वासार्ह आहे याचा अंतिम निर्णय न्यायालय घेते. कधी कधी माणूस विसरू शकतो, पण योग्य प्रकारे जतन केलेले दस्तऐवज अनेक वर्षांनीही सत्य सांगू शकतात. चांगला वकील फक्त कायदा वाचत नाही, तर तो पुरावे वाचतो.